नमस्कार. आज आपण एका अशा साधकाच्या अद्भुत प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जो एका जिवंत देवाच्या शोधात निघाला होता. ही कहाणी आहे शंकर भट्ट यांची आणि त्यांचा हा प्रवास आपल्याला श्रद्धा, चमत्कार आणि या अस्तित्वाच्या काही अत्यंत गहन रहस्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. चला तर मग त्यांच्यासोबत या आध्यात्मिक यात्रेला सुरुवात करूया. विचार करा, एका भक्ताचा जिवंत देवाला शोधण्याचा प्रवास, त्याला मृत्यूच्या पलीकडे एका गूढ विश्वात आणि शेवटी स्वतःच्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातो. ही काय साधीसुधी गोष्ट नाहीये. ही श्रद्धा आणि चमत्कारांची एक अशी विलक्षण गाथा आहे जी आपल्याला आपल्या अस्तित्वाविषयीच्या मोठ्या प्रश्नांवर विचार करायला लावते. चला तर मग कथेच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करूया. एका साधकाचा प्रवास. इथे आपली भेट होणार आहे कथेचे नायक शंकर भट्ट यांच्याशी आणि आपण पाहणार आहोत त्यांना मिळालेला दैवी शक्तीचा पहिला अद्भुत संकेत. तर ही गोष्ट आहे शंकर भट्ट नावाच्या एका साधकाची. त्यांच्या मनात एकच ध्यास आहे, एकच इच्छा आहे, दैवी श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घ्यायचं. आणि याच इच्छेपोटी ते निघाले आहेत कुरुवपूर या पवित्र तीर्थक्षेत्राकडे. त्यांचा हा प्रवास श्रद्धेने पूर्णपणे भरलेला आहे. त्यांच्या प्रवासात अग्रहरापूर नावाच्या गावात काहीतरी अविश्वसनीय घडतं. शंकर भट्ट तिथे पोहोचतात काय आणि त्याचवेळी राजाच्या जन्मापासून मुक्या असलेल्या मुलाला अचानक वाचा येते. ही घटना म्हणजे जणू काही श्रीपाद श्रीवल्लभांच्या अप्रत्यक्ष शक्तीची आणि त्यांच्या अस्तित्वाची पहिलीच ओळख होती. आणि बोलायला लागल्यावर तो राजकुमार काय म्हणाला असेल? त्याचे पहिले शब्द होते एक मंत्र, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नंतर त्या राजकुमाराने सांगितलं की त्याला स्वप्नात एक 16-17 वर्षांचा तेजस्वी यती दिसला होता आणि त्याच यतीने त्याला वाचा दिली. हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्रीपाद श्रीवल्लभच होते हे स्पष्ट होतं. या पहिल्या चमत्कारानंतर शंकर भट्टांचा प्रवास एका नवीन आणि अधिक गूढ वळणावर येतो. आता त्यांची भेट एका अशा प्राचीन ऋषींशी होणार आहे जे त्यांना या ब्रह्मांडाच्या काही मूळ सत्यांविषयी सांगणार आहेत. एका दुर्गम गुहेत शंकर आणि त्यांचा सोबती माधव यांची भेट होते पळणीस्वामी नावाच्या 300 वर्षांच्या सिद्ध महात्म्याशी. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट काय माहितीये? पळणीस्वामींना त्यांची नावं आधीच माहीत होती. जणू काही ते त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होते. तिथे पळणीस्वामी त्यांना एका अत्यंत प्राचीन पण तितक्याच आधुनिक वाटणाऱ्या सिद्धांताविषयी सांगतात, कण सिद्धांत. या सिद्धांतानुसार हे संपूर्ण विश्व कण नावाच्या अतिसूक्ष्म कणांच्या कंपनांमधून, व्हायब्रेशन्समधून तयार झाला आहे. हा सिद्धांत भौतिक जगाच्याही पलीकडे जाऊन आध्यात्मिक सत्याचा शोध घेतो. पण हा सिद्धांत फक्त भौतिक जगापुरता मर्यादित नाही. याचं जे सार आहे तो निष्कर्ष थक्क करणारा आहे. पळणीस्वामी म्हणतात या कंपनांपेक्षाही सूक्ष्म अवस्थेत दत्तप्रभूंचे चैतन्य आहे. म्हणजे या सृष्टीच्या मुळाशी विज्ञानाच्याही पलीकडे एक आध्यात्मिक सत्य आहे जिथे सर्व काही त्या एकाच परमचैतन्याचा भाग आहे. आणि इथून पुढे कथेत जो भाग येतो तो अक्षरशः श्वास रोखून धरायला लावणारा आहे. ही आहे जीवन आणि मृत्यूची परीक्षा. इथे श्रद्धेची खरी कसोटी लागणार आहे आणि चमत्काराची व्याख्याच बदलून जाणार आहे. पळणीस्वामी 10 दिवसांसाठी खोल समाधीमध्ये जातात, पण जाण्यापूर्वी ते एक खूप विचित्र आणि खरं तर थोडी भीतीदायक वाटणारी आज्ञा देतात. ते म्हणतात की या काळात जर कोणी सर्पदंशाने मरण पावलं तर त्याला जाळू नका, तर दफन करा. ही आज्ञा भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाची जणू काही चाहूलच होती. जंगलात सरपणासाठी लाकूड गोळा करत असताना एका वाळलेल्या पानाखाली एक प्राणघातक धोका दबा धरून बसला होता आणि याची कोणालाच काही कल्पना नव्हती. माधवने ते पान उचलताच त्याखाली असलेल्या एका विषारी सापाने त्याला दंश केला. हा दंश प्राणघातक होता. ते विष इतकं जलद पसरलं की काही कळायच्या आतच माधवचा देह काळा निळा पडला आणि त्याने प्राण सोडले. एका क्षणात सगळं संपलं. आता विचार करा शंकर भट्टांच्या मनस्थितीचा. स्वामींच्या आज्ञेचं पालन तर करायचंय, पण समोर आपल्या जिवलग मित्राचा मृतदेह आहे. अत्यंत जड अंतःकरणाने ते माधवला दफन करतात. यावेळी त्यांची श्रद्धा पूर्णपणे डळमळीत होते. त्यांना प्रश्न पडतो की इतके सिद्धपुरुष जवळ असताना, दैवी शक्ती असताना हे कसं घडू शकतं? देवाचं हे मौन त्यांना अस्वस्थ करून टाकतं. पण ही कथा इथेच संपत नाही. इथूनच तर खरा चमत्कार सुरू होतो. 10 दिवसांनी पळणीस्वामी समाधीतून बाहेर येतात आणि जे घडतं ते कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं आहे. ते माधवला हाक मारतात, योगशक्तीने त्याच सापाला परत बोलावतात ज्याने दंश केला होता आणि त्याला आपलं विष परत घ्यायला लावतात. आणि 10 दिवसांपासून मृत पडलेल्या माधवच्या शरीरात पुन्हा प्राण येतो. हे विज्ञानाच्या आणि तर्काच्या पलीकडचं होतं. माधव तर परत आला,
पण एक मोठा प्रश्न उरतोच. त्या 10 दिवसात तो कुठे होता? त्याचा आत्मा कुठे प्रवास करत होता? कथेचा हा पुढचा भाग आपल्याला घेऊन जातो एका अशा अद्भुत प्रवासावर, जी आहे ताताळ लोकातील एक झलक. आता ऐकूया खुद्द माधवच्या शब्दात त्याचा तो अविश्वसनीय अनुभव. तो सांगतो, माझे सूक्ष्म शरीर कुरुपूरला पोहोचले. मी पृथ्वीच्या आत खोलवर गेलो, एका अशा ठिकाणी जे पाताळ लोकासारखे वाटत होते. तो पुढे वर्णन करतो, तो नागांचा प्रदेश होता. मी 1000 फण्यांचे साप पाहिले जे दैवी प्रकाशाने तडपत होते. कल्पना करा त्या दृश्याची. हे आपलं भौतिक जग नव्हतं, तर एक पूर्णपणे वेगळंच विश्व होतं. आणि त्या अद्भुत दृश्याच्या केंद्रस्थानी कोण होतं? माधव सांगतो, आणि तिथे भगवान विष्णूंप्रमाणे एका मोठ्या सर्पावर पहुडलेले स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ होते. हे त्यांचं मानवी रूप नव्हतं, तर त्यांचं खरं ब्रह्मांडीय रूप होतं. तर हे जे रूप माधवाला दिसलं ते खरं स्वरूप काय आहे? श्रीपाद श्रीवल्लभ आणि प्राचीन देवता भगवान दत्तात्रेय यांच्यात नेमका काय संबंध आहे? चला हे गूढ उकलूया आणि त्यांच्या अवताराचं रहस्य जाणून घेऊया. बघा, एका बाजूला आहेत प्राचीन तपस्वी भगवान दत्तात्रेय आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांचेच या युगातील अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे हे दोन वेगळे देव नाहीत, तर एकाच चैतन्याची ही दोन रूपं आहेत. एकच दैवी शक्ती दोन वेगवेगळ्या काळात अवतरलेली. हे रहस्य उलगडून सांगितलं नागलोकातील एका नाग ऋषीने. त्यांनी माधवला सांगितलं की भगवान दत्तात्रेय हे एक प्राचीन दैवत आहेत. त्यांनी एकदा नदीमध्ये अदृश्य राहून खूप मोठी तपश्चर्या केली होती. तीच पवित्र जागा आज कुरुवरुपूर म्हणून ओळखली जाते. आणि त्याच दत्तात्रेयांनी मानव जातीला मार्गदर्शन करण्यासाठी या युगात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून पुनर्जन्म घेतला आहे. तर माधवला पुन्हा जीवन मिळालं आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं खरं विराट स्वरूपही त्याला दिसलं. पण प्रवास अजून संपलेला नाहीये. त्यांच्या कुरुवपूरच्या वाटेवर अजून कोणती आव्हानं, कोणती रहस्य शंकर भट्ट आणि माधव यांची वाट पाहत असतील, ही गोष्ट अजून पुढे जाणार आहे.